सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांची यात्रा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली। दरवर्षी पौष शुद्ध षष्ठी अर्थात बांगर षष्ठीला यात्रा संपन्न होत असते। सायंकाळच्या सुमारास श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। नील पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट यावेळी करण्यात आली होती। या यात्रेनिमित्त सकाळी कडलक परिवाराच्या वतीने विष्णू तथा ललित कडलक व सौ संगीता कडलक यांनी सपत्नीक खंडेराव महाराजांची षडोपचारी पूजा अर्चना करून महानैवेद्य व आरती केली। तसेच ध्वजपूजन करून कळसावर ध्वजारोहण करण्यात आले। पौरोहित्य मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी वेदमूर्ती रतीश व सतीश दशपुत्रे यांनी केले। लोणारे परिवाराच्या वतीने सालाबादाप्रमाणे माजी नगरसेवक दीपक लोणारे यांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली। सायंकाळी 5 वाजता अडसरे परिवाराच्या वतीने 51 फूट उंचीची मानाची काठी ढोल ताशांच्या गजरात मिरवण्यात आली। पाना फुलांनी सजवलेल्या पालखी श्री खंडेरावाची मूर्ती ठेवण्यात आली होती। त्र्यंबकेश्वर मंदिरात भगवान भोलेनाथ आणि श्री खंडेरावांची भेट घडवण्यात आली। मिरवणुकीत नाचणाऱ्या अश्वासहित असंख्य बालवारकरी यामध्ये सामील झाले होते। चौकाचौकात मानाची काठी नाचवण्यात आली। यावेळी काशीनाथ शेठ अडसरे, सुनील अडसरे, किरण अडसरे, वसंत अडसरे, प्रवीण अडसरे, योगेश अडसरे, बाळासाहेब अडसरे, गोटू अडसरे, भूषण अडसरे, वैभव अडसरे आदी अडसरे परिवारातील सदस्यांनी मानाची काठी मिरवली। मंदिर परिसरात विविध मनोरंजनाची साधने तसेच रेवडी व गुडीशेव यांची दुकाने लागली होती। सायंकाळी हजारो भाविकांनी श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री खंडेराव महाराज उत्सव समिती अध्यक्ष विष्णू कडलक, प्रदीप कडलक, सागर कडलक, राजेंद्र कडलक, हेमंत तथा इंदा कडलक, शिवाजी कडलक, राजू कडलक, संजय कडलक, दत्तात्रय कडलक, दिलीप कडलक, संदीप कडलक, अभिषेक कडलक आदींसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। जागर जनस्थानसाठी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।